नमस्कार, मी प्राची साळुंखे. अलविदा 2021 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या वर्षभरात जगात अनेक घटना घडल्या. कोरोनाची जीवघेणी दुसरी लाट, अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर झालेली हिंसा, अशा अनेक घटनांमुळे हे वर्ष गाजलं. पण या वर्षातील सर्वात मोठी घटना म्हणजे अफगाणिस्तानात कट्टरवादी तालिबानचा उदय. या सगळ्या घटनांचा आढावा घेणार आहोत या विशेष कार्यक्रमात. दोन 2021 या वर्षात जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडल्यात. या वर्षात अमेरिकेला नवा अध्यक्ष मिळाला. अनेक देशांमध्ये सत्तांतर झालं. पॅलेस्टाईनच्या हमास संघटना आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जगात तिसरं महायुद्ध होतंय की काय असा प्रश्नही निर्माण झाला. जगावर कोरोनाचं संकट असतानाच ओमायक्रॉनचा धोकाही समोर आलाय. यासह जगात घडलेल्या इतर घडामोडींचा आढावा घेऊयात. अमेरिकेत सत्तांतर, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत नवीन वर्षाच्या सुरुवातीच्याच काही दिवसात हिंसाचाराची घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल्स भागात गोंधळ आणि हिंसाचार केला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव होत असल्याचं समोर आल्यानंतर त्यांचे समर्थक बेभान होऊन कॅपिटल हिल्स परिसरात घुसले आणि या भागात हिंसाचार घडला. या घटनेवर जो बायडेन यांनी जोरदार टीका करत हा लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका केली. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी आपण घेतलेल्या शपथेचं पालन करावं असं आवाहनही केलं. ट्रम्प यांची वक्तव्य चिथावणीखोर आणि प्रक्षोभक असल्याचा ठपका ठेवत ट्विटर आणि फेसबुकनं त्यांचं अकाउंट सस्पेंड केलं. विशेष म्हणजे या घटनेनंतर बायडन हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या सोहळ्याला ट्रम्प गैरहजर होते. याच शपथविधी सोहळ्यात भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. बायडेन सरकारनं सत्तेवर येताच ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवले. वातावरण बदलाच्या पॅरिस करारात सहभागी होणं, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत सहभागी होण्याचा निर्णय बायडेन सरकारनं घेतला. त्याचप्रमाणे ग्रीन कार्डवर लावण्यात आलेले निर्बंधही बायडेन सरकारनं शिथिल केले. नवीन वर्षात अमेरिकेला नवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती लाभले. म्यानमारमध्ये लष्करानं सत्ता हाती घेतली. म्यानमारमध्ये या वर्षीच्या फेब्रुवारीत लष्करानं सत्ता हस्तगत केली. यावर आंग सान सू की आणि अनेक नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. आंग सान सू की यांना 4 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली. म्यानमारमध्ये सत्ता पालट केल्यामुळे लष्कराविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनादरम्यान लष्करानं केलेल्या कारवाईत अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये यावर्षी मे महिन्यात वाद चिघळला. इस्रायल आणि हमास दरम्यान एकमेकांविरोधात यावेळी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आणि यावेळी गाझा पट्टीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर इस्रायलमधील काही जणांचा मृत्यू झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटू लागले होते. सौदीच्या लष्करात महिलांना प्रवेश. सौदी अरेबियाच्या लष्करात आता महिलांनाही प्रवेश देण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतलाय. भूदल, नौदल आणि हवाई दलासह रॉयल स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्स आणि वैद्यकीय सेवेत महिलांची भरती करण्यात येणार आहे. सौदी अरेबिया सरकारचा निर्णय महत्त्वाचा समजला जातोय. इस्रायलमध्ये सत्तांतर. इस्रायलच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात झाली. नफ्ताली बेनेट यांची इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. तब्बल 12 वर्षांनंतर बेंजामिन नेत्यानाहू यांना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. पाकिस्तान आर्थिक संकटात. या वर्षात पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडद झालंय. पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तूंनी उच्चांक गाठला. इथली सामान्य जनता महागाईनं त्रस्त झाली आणि त्यातच FATFने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवलंय. 27 सूचनांची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यानं पाकिस्तानवर ही नामुष्की उडावली. जगातील इतर देशही पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास हात आखडता घेतात. सर्वात जास्त कर्ज असलेल्या 10 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे.
3 महिने पगार न झाल्यानं पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या ट्विटमुळे पाकिस्तानमधील आर्थिक विवंचनेचं चित्र समोर आलं। इम्रान खान सरकारनं गेल्या 3 वर्षात 6,82,000 कोटींचं कर्ज घेतलं। पाकिस्तानवर घरेलू आणि परदेशी कर्ज 50,000 अरब रुपयांपेक्षा जास्त झालं। चीनवर घोंघावतंय आर्थिक संकट। जागतिक महासत्तेच्या दिशेनं चीनची पावलं पडतायत। त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठा उत्पादक अशी चीनची ख्याती आहे। मात्र अशी स्थिती असताना चीनचा आर्थिक विकास दर कमी राहण्याचा अंदाज आहे। चीनमध्ये मोठ्या प्रमाणात विजेच्या तुटवड्याचं संकटही भेडसावतंय। चीनच्या आर्थिक स्थितीचा ग्राफ खाली येत असल्यामुळे जगातील इतर देशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यात 12 नोव्हेंबर रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्तेवरची आपली पकड अधिक मजबूत केली। चीनमध्ये हम दो हमारे तीन अशी पॉलिसी, वयस्कर होत असलेली लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढण्याच्या संथ गतीमुळे चीनच्या चिंतेत भर पडली आहे। कुटुंब नियोजनाच्या नियमांमध्ये चीननं शिथिलता आणण्याची घोषणा केली। चीनमध्ये जोडप्यांना आता 3 मुलं जन्माला घालता येणार आहेत। याआधी चीनमध्ये फक्त 2च मुलं जन्माला घालण्याची परवानगी होती। तरुण लोक लग्न आणि मुलं होण्यापासून दूर जात आहेत। अशा परिस्थितीत चीन सरकारने गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यानच्या खर्चावर सबसिडी देणं आणि त्यांच्या 3ऱ्या अपत्यासाठी जोडप्याला कर सूट देण्यासह अनेक योजना जाहीर केल्या। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात जन्मदरात झपाट्याने होणारी घट थांबवणं हा यामागचा उद्देश आहे। श्रीलंकेत अन्न टंचाई। श्रीलंकेच्या मूल्याचं अवमूल्यन आणि वाढती महागाई यामुळे श्रीलंकेतील जनता बेजार झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानं नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं। कोरोनाचा फटका आणि त्यात वाढत्या कर्जामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं दिसून आलं। परदेशी गंगाजळी आटल्यामुळे आयातीचे पैसे देण्याचा प्रश्न श्रीलंकेसमोर उपस्थित झाला। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी श्रीलंकेच्या जनतेला रांगा लावाव्या लागल्या। जर्मनीत सत्तांतर। 16 वर्ष जर्मनीच्या चान्सलरपद सांभाळणाऱ्या अंजेला मर्केल या तब्बल 16 वर्षांनंतर आपल्या पदावरून पायउतार झाल्या। ओलाफ शोल्झ यांची जर्मनीचे नवे चान्सलर म्हणून निवड करण्यात आली आहे। जर्मनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम राखण्यात आणि युरोपीय महासंघाचं स्थैर्य राखण्यात अंजेला मर्केल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मर्केल यांच्या कामगिरीशी साजेसं काम करण्याचं मोठं आव्हान शोल्झ यांच्यासमोर असणार आहे। बार्बाडोस बनला प्रजासत्ताक देश। कॅरिबियन बेटांवरील बार्बाडोस हा देश तब्बल 400 वर्षांनंतर प्रजासत्ताक झालाय। या देशावरील ब्रिटनच्या राणीचं वर्चस्व संपुष्टात आलंय। बार्बाडोस प्रजासत्ताक झाला असून हा देश जगातील सर्वाधिक तरुण देश ठरला। तब्बल 400 वर्षांपासूनच्या वसाहतवादी व्यवस्थेला यामुळे पूर्णविराम मिळाला। इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होणारा हा 55वा देश ठरला। बार्बाडोसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ब्रिटनच्या महाराणीचं प्रतीक असलेला ध्वज उतरवण्यात आला। या कार्यक्रमाला प्रिन्स चार्ल्सही उपस्थित होते। गव्हर्नर जनरल सँड्रा मेसन बार्बाडोसच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या। मेसन यांनी बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली। इराणच्या युद्धनौकेला आग। ओमानच्या किनाऱ्याजवळ इराणची सर्वात मोठी युद्धनौका असलेली खर्ग ही रहस्यमयरित्या आग लागून बुडाली। ही युद्धनौका इराणसाठी मुख्य तेल टर्मिनलच्या रूपात काम करत होती। या युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। मात्र आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही। 23 सप्टेंबर 2021ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षानं पुन्हा एकदा रशियातील सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवत सत्तेवरची आपली पकड कायम ठेवली आहे। तर 19 जुलै 2021ला नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शेर बहादूर देउबा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। पुढील 1.5 वर्ष ते नेपाळचे पंतप्रधान असणार आहेत। नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत ते पंतप्रधान असतील। जगावरील कोरोनाचं संकट कायम। जगावरील कोरोनाचं संकट यावेळीही कायम राहिलंय। कोरोना संकटामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये निर्बंध घालावे लागले। यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी कमी असल्याचंही दिसून आलं। जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला। मात्र त्याचवेळी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांनी सर्वसामान्यांकडून विरोध करण्यात आल्याचं चित्रही दिसून आलं। कोरोनाचं हे संकट असतानाच ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनं जगात धडक दिली आहे। जगातील अनेक देश या संकटातून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात। पराग अग्रवाल बनले ट्विटरचे CEO।
30 नोव्हेंबर 2021 रोजी अमेरिकेत टेक कंपन्यांच्या उच्च पदावर भारतीय वंशाचे व्यक्ती विराजमान झाले. त्यात पराग अग्रवाल यांचीही भर पडली. पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल यांनी IIT मुंबईतून कॉम्प्युटर सायन्सचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे नवे सीईओ म्हणून पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केली. फुमिओ किशिदा जपानचे नवे पंतप्रधान. 1 नोव्हेंबर 2021 रोजी जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवलंय. फुमिओ किशिदा यांची जपानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पक्षानं 465 जागांपैकी 221 जागांवर विजय मिळवला. इब्राहिम रईसी इराणचे नवे राष्ट्रपती. 3 ऑगस्ट 2021 रोजी इब्राहिम रईसी यांची इराणचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. इराणच्या घटनेनुसार विद्यमान राष्ट्रपतीला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपद भूषवता येत नाही. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या जागी इब्राहिम रईसी यांची निवड झाली आहे. प्रिन्स फिलिप यांचं निधन. ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं 9 एप्रिलला वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलिप यांचा 1947 साली विवाह झाला होता. प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांना 4 मुलं, 8 नातू आणि 10 पडते. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी व्हायच्या 5 वर्ष आधी त्यांचा विवाह झाला होता. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा अलविदा 2021. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात अलविदा 2021. 2001 नंतर पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली. पण या सत्तांतराने अनेक निष्पापांचा बळी देखील घेतला. अमेरिकेसह इतर देशांना आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानाबाहेर काढताना नाके नऊ आले होते. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. या वर्षातील जुलै महिन्यात भारताचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. तब्बल 2 दशकं अफगाणिस्तानात शांतता आणि लोकशाही स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेनं अखेर संपूर्ण माघारीला सुरुवात केली होती. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांविरोधात युद्ध लढल्यानंतर अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतला होता. जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सैन्य माघारीच्या प्रक्रियेला वेग आला होता. खरं तर ऑगस्ट महिन्यापर्यंत या सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र अमेरिकेनं ती 1 महिन्यानं वाढवली आणि 11 सप्टेंबर ही शेवटची तारीख अमेरिकेकडून जाहीर करण्यात आली. पण अमेरिकेचं सैन्य माघारी फिरू लागताच तालिबान्यांनी जुलै महिन्यापासूनच पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता काबीज करण्यासाठी काबूलच्या दिशेनं आगेकूच सुरू केली. अमेरिकेसह जगाला हे अपेक्षित नव्हतं, कारण गेली 2 दशकं अमेरिकेनं तालिबान्यांना पळताभुई थोडी केली होती. पण अमेरिकन सैन्यानं पाठ वळवताच तालिबान्यांनी एक एक करत अफगाणिस्तानातील विविध शहरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट महिना उजाडण्यापूर्वीच म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा 70 ते 80% भूभाग आपल्या नियंत्रणाखाली घेतला होता. विशेषतः सीमावर्ती भागावर तालिबान्यांनी आपली पकड मजबूत केली होती. खरं तर अफगाणी सैन्यानं तालिबान्यांचं आक्रमण रोखणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही घडलं नाही. अफगाणिस्तानच्या लष्करानं तालिबान्यांसमोर अक्षरशः लोटांगण घातलं. तालिबान्यांची संख्या केवळ 60,000च्या आसपास होती, तर अफगाणिस्तान सैनिकांची संख्या 3 लाखांहून अधिक होती. पण तालिबान्यांसमोर अफगाणी सैनिकांनी गुडघे टेकले. तालिबान्यांनी एक एक करत अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर कब्जा केला. तसंच त्याने अफगाणी सैन्याकडील असलेली आधुनिक शस्त्रास्त्रही लुटली. खरं तर अफगाणिस्तानच्या लष्करावर वेळोवेळी सवाल उपस्थित केला गेला होता. अमेरिकेनं हे सैन्य उभारणीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं बोललं गेलं. अफगाणी सैनिकांच्या संख्येविषयी दावे प्रतिदावे करण्यात आले होते. अफगाणिस्तान विविध टोळ्यांमध्ये विभागला असल्यामुळे सैनिकांमध्ये राष्ट्रीयतेची भावना निर्माण होऊ शकली नाही.
तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानच्या लष्कराचा फुगा फुटला, त्यामुळेच तालिबानी दिसताच त्यांनी पळ काढला. तालिबान्यांची आगेकूच पाहता इकडे अमेरिकेला अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची घाई झाली होती. तालिबान्यांच्या आक्रमकतेसमोर अमेरिकेचे सगळे अंदाज फूल ठरले होते. तालिबान्यांच्या जाळ्यात केवळ अमेरिकाच नाही तर भारतासह अनेक देशांचे नागरिक अडकले होते. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या जगाचं लक्ष अफगाणिस्तानातील घडामोडींकडे लागलं होतं. ते 72 तास 13 ऑगस्ट 2021. तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वीचे 72 तास अत्यंत निर्णायक ठरले. त्या दिवशी तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या कुनुज शहरावर कब्जा केला होता. तसंच तालिक्वान आणि सरेपूल या महत्त्वाच्या शहरांवर आपला झेंडा फडकवला होता. इकडे तालिबानी कंदहार आणि हेरत शहराच्या सीमेवर दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट 2021ला तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या वेशीवर धडक दिली. एवढ्या लवकर तालिबानी काबूल शहरापर्यंत येऊन पोहोचतील याची खुद्द अमेरिकेनं ही कल्पना केली नव्हती. तालिबान्यांनी काबूल शहराला वेढा दिल्यामुळे परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. कारण तालिबानी कधीही काबूल शहरात प्रवेश करतील आणि कधी काय होईल याचा अंदाजही बांधता येत नव्हता. 15 ऑगस्ट 2021 भारतात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच तिकडे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अशरफ घनी यांनी तालिबान्यांच्या भीतीनं आपल्या सहकाऱ्यांसह देशाबाहेर पळ काढला. त्यामुळे तालिबान्यांच्या सत्तेच्या मार्गातील शेवटचा अडथळा दूर झाला आणि तब्बल 2 दशकांनंतर पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्यात यश मिळवलं असलं तरी काबूल विमानतळ आणि तालिबानी विरोधकांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजशेरवर तालिबान्यांना नियंत्रण मिळवता आलं नव्हतं. दरम्यान भारताने अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी खास मोहीम राबवली. त्यासाठी हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्यात आला. एकीकडे विविध देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते तर दुसरीकडे तालिबान्यांच्या भीतीनं अफगाणी नागरिक देशातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. काबूल विमानतळ परिसरात लाखो नागरिक जमा झाले होते. विमानतळामध्ये प्रवेश मिळावा यासाठी लोक धडपडत होते. महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल सुरू झाले होते. तालिबान्यांच्या गोळीची भीती असतानाही लोक जीवावर उदार होऊन विमानतळ परिसरात तळ ठोकून होते. त्यापैकी काही जण भाग्यवान ठरले. सिरियातील गृहयुद्धानंतर मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी ट्रॅजेडी होती. मात्र या काळात संयुक्त राष्ट्रानं केवळ बघ्याची भूमिका घेतली. असहाय्य महिला आणि लहान लहान चिमुरड्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पडला नाही. काबूलसह प्रमुख शहरांवर तालिबान्यांनी ताबा मिळवला खरा, पण त्यांना पंजशीर खोऱ्यावर कब्जा करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. तोपर्यंत सप्टेंबर महिना उजाडला होता. राजधानी काबूलच्या उत्तर पूर्वेला पंजशीर खोरं असून हा पूर्वीपासून तालिबान विरोधकांचा गड मानला जातो. या भागाला चहूबाजूंनी तालिबान्यांनी वेढा घातला असला असतानाही पंजशीरमधील NRFच्या योद्ध्यांनी तालिबान्यांचा मुकाबला केला. दरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पंजशीरमधून तालिबान्यांना आव्हान दिलं होतं. तसंच पंजशीरचा वाघ अशी ओळख असलेल्या अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद यांनीही तालिबान विरोधात दंड थोपटले. नॉर्दर्न अलायन्सच्या योद्ध्यांनी तालिबान्यांना कडाडून विरोध केला आणि त्यामुळे पंजशीर खोऱ्यात दोन्ही बाजूंनी जोरदार संघर्ष सुरू झाला. अहमद मसूदच्या समर्थकांनी तालिबान्यांना सहजासहजी पंजशीर काबीज करू दिलं नाही. तालिबानी एकीकडे पंजशीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे त्यांनी देशात सरकार स्थापनेची तयारी केली होती. अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंदची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली तर कुख्यात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराज हक्कानीकडे गृह खातं देण्यात आलं. मुल्ला याकूबकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तसंच अफगाणिस्तानचं नामकरण इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तान करण्यात आलं. तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर पुन्हा शरिया कायदा लागू करण्यात आला. महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. महिलांची छायाचित्र असलेल्या जाहिराती पुसून टाकण्यात आल्या. आधुनिक कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आणि अफगाणिस्तान जनतेला पुन्हा एकदा 2001 पूर्वीच्या तालिबान सत्तेची आठवण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच अलविदा 2021 मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.